इन्कम्बन्सी म्हणायला हरकत नाही राणेंबद्दल। त्या जागेवरती सध्या तरी या अंदाजानुसार राणे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। कसं बघता तुम्ही? खरं तर अमित शहांची जी तिथे सभा झाली त्या मतदारसंघात नारायण राणेंसाठी, त्यापूर्वीचे जे सगळे कल होते आणि त्यापूर्वीच्या सर्व चर्चा ज्या झाल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये, त्यामध्ये पूर्णपणे कौल हा आपल्याला राऊत, विनायक राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांच्या बाजूने दिसतो। ह्या मतदारसंघामध्ये ह्यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये म्हणजे 2014ला पण राऊतांच्या विरोधात नारायण राणेच उमेदवार होते, त्यावेळेस ते काँग्रेसचे उमेदवार होते। 2019च्या निवडणुकीला पण राऊतांच्या विरोधात राणेच उमेदवार होते, त्यावेळेस ते त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे उमेदवार होते। आणि आता पण राऊत विरुद्ध राणे अशीच लढत होतीये। त्यामध्ये म्हणजे तिन्ही वेळेस राणेंचा पक्ष बदललेला आहे आणि राऊत मात्र कॉमन आहे। या तिन्ही निवडणुकांचा कल आपण बघितला तर असा काही मोठा स्विंग फॅक्टर आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये अनुभवायला दिसत नाही की जो राणेंच्या फेवरमध्ये सरसकट जाईल असं आता दिसत नाहीये। एकदम की वन साइड मोर दॅन, म्हणजे त्यांचा जो मतदारसंघ आहे कणकवली, कुडाळ आणि सिंधुदुर्ग, इथे पण वन साइड स्वीप त्यांना मिळेल असं आत्ताचं चित्र नाहीये। त्यामुळे आता जो एका एजन्सीचा पोल आपल्या समोर येतोय त्याच्याच आधारावर फक्त इथे राणेंना क्लीन स्वीप मिळेल असं चित्र वाटत नाही मला। अजूनही असं वाटतं की इथे राऊतांना अजूनही एज आहे, म्हणजे 4 जूनच्या निकालामध्ये तसा निकाल आला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको। अगदी, आणि हे जे आकडे आता समोर येतात त्या अनुषंगाने आता दक्षिणेबद्दल आपण चर्चा करत होतो, मात्र दुसरीकडे एक मुद्दा आपल्या मगाच्या चर्चांमधनं उपस्थित झाला तो म्हणजे राहुल गांधींचा। राहुल गांधींसंदर्भात आपण बोलताना जर राहुल गांधी पंतप्रधान होणार असतील किंवा जे काही वक्तव्य खरगेंकडनंही केली जात आहेत किंवा राऊत जसं म्हणाले मगाशी की आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील ते राहुल गांधी असतील, त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे मला श्रीराम सरांना की राहुल गांधी तितके प्रॉमिसिंग आहेत का, मुळात त्यांची लोकप्रियता तितकी आहे का, की समजा जर असं झालंच की इंडिया आघाडीचं सरकार आलं तर तितका प्रॉमिसिंग चेहरा आहे राहुल गांधींचा? श्रीराम सर, प्रश्न श्रीराम सर येत नाही मला। श्रीराम सर, आवाज येतोय माझा? आवाज येत नाहीये त्यांना। ठीक आहे शीतल मॅम, तुम्ही जर प्रश्न ऐकला असेल तर तुम्ही या संदर्भात बोला। तुमचा प्रश्न होता राहुल गांधींच्या चेहऱ्याच्या विश्वासार्हतेबद्दलचा। मला वाटतं की 14, 19 आणि 24 या तिन्ही निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांची वेगवेगळी प्रतिमा मतदारांच्या समोर आली। 24च्या निवडणुकीला आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की वन साइड म्हणजे काँग्रेसने फक्त राहुल गांधी हाच चेहरा असतील असं नाही, पण खरगेंना अध्यक्ष केलं, प्लस इंडिया आघाडीमध्ये पण आघाडी अशी रचना असल्यामुळे पंतप्रधान पदाचा चेहरा असं काही कुठल्याही पद्धतीने देश पातळीवर मांडलं गेलेलं नाही। त्यामुळे निवडणुकीमध्ये उलट भाजपने किमान महाराष्ट्रामध्ये मोदी विरुद्ध गांधी अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला। इतर ठिकाणी काय प्रयत्न झाला त्याचा मी अभ्यास केलेला नाही त्यामुळे मी बोलू शकणार नाही, पण मला वाटतं की भाजपकडनं गांधींना प्रचारामध्ये जास्त आणलं गेलं काँग्रेसपेक्षा। मला वाटतं की काँग्रेसने ह्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी काय जुळवून घेण्याची भूमिका महाराष्ट्रातही ठेवली, इतर राज्यांमध्येही ठेवली। पण नक्कीच ज्या पद्धतीने पहिली भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा झाला त्यानंतर राहुल गांधींच्या प्रतिमेमध्ये किंवा ह्या निवडणुकीमध्ये पण ज्या पद्धतीने त्यांचा स्वतःचा मीडिया, सोशल मीडिया त्यांनी हाताळलाय, ज्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओज केलेत, वेगवेगळ्या प्रसंगांना हँडल केलेले आहे, तर मला वाटतं की त्यांच्या ओव्हरऑल परसेप्शनमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट आहे। पण ऍज अ लीडर त्यांनी स्वतःलाच एस्टॅब्लिश करण्याचा या निवडणुकीत प्रयत्न केला असं कुठे दिसलं नाही। अगदी, पण या निमित्तानंच आणखी एक प्रश्न उपस्थित होतो जो आता आपण देशाचा मूड बघतोय, जो काही आकडेवारी समोर येते, पण त्या अनुषंगानं लोकसभेला या निवडणुकीलाच मुळात एक कुठलाही मूळ मुद्दा म्हणजे मध्यवर्ती असा मुद्दाच सापडलेला नाही असं चित्र होतं। मृणालिनी मॅम,
मला असं वाटतं की भारताची लोकशाही व्यवस्था कशी प्रगल्भ होते याचंही ते एक उदाहरण असेल. सलग 2दा जिंकून आल्यानंतर नरेंद्र मोदी नावाच्या माणसाची लोकप्रियता ही तितकी राहणार नाही. अर्थशास्त्रामध्ये मार्जिनल युटिलिटी बद्दल डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे तुम्ही तिसऱ्या वेळेला तेच ब्रँड तोच ब्रँड तसाच पुढे जर आणत असाल तर त्याला विरोध होणं स्वाभाविक आहे. याचा अर्थ मोदी हरतील असं मला आत्ता या क्षणी अजिबात म्हणायचं नाही. पण त्याच वेळेला 2 वेळा संधी मिळाल्यानंतर लोक पर्यायांचा शोध घेतील हे निश्चित आहे. आणि हा पर्याय राहुल गांधींनी ज्या प्रमाणात किंवा ज्या प्रकारे लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्या दिशेने त्यांनी सुरुवात केली. म्हणून राहुल गांधी एकदम पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले